वा रे वा, शाळा आहेस तू सारंग. आमच्यावर कशाला मग ती जबाबदारी? तुम्हाला होऊ देत ना मुलगा. आणि असंही सारंग हल्ली मुलगा झाला काय मुलगी झाली काय काय फरक पडतो, हो की नाही सावली? नाही नाही वहिनी, फरक पडतो ना. मुलाला कसं शेवटी जबाबदारी असतात. मुलगी लग्न झाल्यावर दुसऱ्याच्या घरी जाते, हो ना सावली? सावली अगं, आपल्या मुलीसाठी भांडतोय मी वहिनीसोबत, तू का गप्प आहेस? बोल ना. मी आता माझ्या मनाशी खेळत नाही बसणार आहे. मुलगा किंवा मुलगी या सगळ्या विचार करण्यापेक्षा होईल तेव्हा बघूया. अरे पण चर्चा करायला काय हरकत आहे? चर्चा करू शकतो ना. चर्चा करून काय होणार आहे? रिपोर्ट्स येतीलच ना, तेव्हा समजेलच की. वहिनी, हे झालंय. उगाचच टेन्शन घेते मुलगी. बरं वाटतंय? तिलोत्तम, आता हे पथ्याचं खाणं, उकडलेले पदार्थ, हे सगळं बास. हे सूप, उकडलेल्या भाज्या, सगळ्याचा कंटाळा आला मला. आता ना मला मस्त चमचमीत काहीतरी हवंय. प्लीज, मी हात जोडते. असं काही बोलू नका. चमचमीत वगैरे अजिबात खाऊ नका. आता कुठे तब्येत बरी होते ना तुमची, आणखीन त्रास होईल ना तुम्हाला. तिलोत्तम, पण तोंडाला चवच नाहीये अगं. काय असं करताय तुम्ही? तिलोत्तम, ऐश्वर्याचा मेसेज आलाय. हो, वाचा. काय लिहिलंय सांगा ना. ऐश्वर्याने मेसेज केलाय, ती आणि नील डिवोर्स घेत आहेत. काय? नीट वाचा तुम्ही, नीट वाचा. कसं शक्य? नीट वाचा, नीट वाचा. मी चष्मा नाही लावला, नीट वाचा. अगं हे बघ ना, मी आणि नील डिवोर्स घेत आहोत. अच्छा अच्छा, म्हणजे आपल्या नीलला हे सगळं कळलं असेल म्हणून तो असा विचित्र वागतोय का? त्याला खूप त्रास होत असेल. अगं त्याला त्रास होतोय ठीक आहे, पण त्यांनी एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली. एका शब्दानेही तो बोलला नाही आपल्याला. कोणालाच सांगितलं नाही त्यांनी. नाही, बरोबर आहे तुमचं. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याशी त्यांनी डिस्कस करायला हवं होतं. आपल्याला सांगितल्याशिवाय नाही. आणि लग्न एवढी काय तकलादू गोष्ट नाहीये ना. एका मेसेजवर नाही ना ते असं काही करू शकत. आणि आता बास झालं. हा, आता मला अडवू नका तुम्ही. आता आपल्याला मध्ये पडायलाच पाहिजे. हो, मी बोलते त्याच्याशी. माझं घर एवढं सहजासहजी मी नाही उद्ध्वस्त होऊन देणार. आपण बोलूया त्याच्याशी. हो नील.